जय जय स्वामी समर्थ। सर्वांना मनःपूर्वक भावनिक नमस्कार। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय खास आणि अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकावा। आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो कदाचित तुमच्या किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतो। अरे मानवा, जरा शांत बसून विचार कर, तू या जगात कोणासाठी आणि का जगत आहेस? आज आपण रात्रंदिवस पळतोय, लोक काय करतात, कोण कसा पैसा कमवतो, कोणाचं आयुष्य किती आलिशान आहे, याच गोष्टींमध्ये आपण स्वतःला गुंतवून घेतलं आहे। पण या सगळ्या धावपळीत तू कधी स्वतःला विचारलंस का की या भौतिक गोष्टी तुला खरंच मनापासून सुख देतात का? ज्या नात्यांसाठी तू इतकी तळमळ करतोस, ती नाती खरंच तुझ्यासोबत शेवटपर्यंत राहणारी आहेत का? अरे, नाती आणि माणसं तुझ्या सुखाच्या काळात, तुझ्या चांगल्या दिवसांत तुझ्यासोबत हसतील, तुझ्या भोवती फेर धरतील, पण जेव्हा तुझ्या आयुष्यात दुःखाचं सावट येईल, जेव्हा तू संकटात असशील, तेव्हा त्यातले किती जण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात? बहुतांश नाती ही गरजेपुरती असतात आणि हीच जगाची खरी रीत आहे। जेव्हा एखादा मनुष्य खऱ्या अर्थाने अध्यात्माच्या मार्गावर चालतो, स्वामींच्या चरणी लीन होतो, तेव्हा त्याला या सगळ्या जगन्नाथाच्या पसाऱ्याचं मूळ सत्य समजतं। अध्यात्मात शिरलेल्या माणसाच्या आयुष्यात सुख आणि दुःख या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही। सुख आलं म्हणून तो हुरळून जात नाही आणि दुःख आलं म्हणून तो कोलमडून पडत नाही, कारण त्याला हे उमजलेलं असतं की मनुष्य या जगात लोकांची मनं जपण्यासाठी नाही, तर स्वतःच्या आत्मिक प्रवासासाठी आणि स्वतःच्या कर्मांची उत्तरे शोधण्यासाठी जगता असतो। आज दुर्दैवाने अनेक लोक याच जगाच्या, नात्यांच्या आणि पैशांच्या मोहात होऊन अपयशाला घाबरून डिप्रेशनच्या गर्तेत अडकतात आणि स्वतःचं सुंदर आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात। पण स्वामी महाराज म्हणतात, अरे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। ज्या भगवंताने तुला या जगात पाठवलंय, तो तुला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही। जगाच्या शब्दांना आणि लोकांच्या वागण्याला घाबरून स्वतःचा अमूल्य जीव धोक्यात घालू नकोस। लोक काय म्हणतील याची पर्वा सोड, कारण ही सृष्टी, हे जग क्षणभंगूर आहे, पण स्वामींचं प्रेम आणि अध्यात्माची शांती शाश्वत आहे। म्हणून नैराश्य झटकून टाक, जगाचा मोह सोडून दे, स्वतःचा शोध घे आणि स्वामींच्या नामाचा जप करत हसतमुखाने पुन्हा जगायला सुरुवात कर। आजचा हा संवाद केवळ एक व्हिडिओ किंवा शब्द नाही, तर हे एका दुःखी, एकाकी आणि खचलेल्या आत्म्याला दिलेले प्रेमळ आवाहन आहे। आज आपण सर्वांनी एकत्र येऊन हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा, अशी माझी तुम्हा सर्वांना कळकळीची नम्र विनंती आहे। आज जर तुमचे मन उदास असेल, आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटत असेल, किंवा माझं या जगात कोणीच नाही असा विचार मनात येत असेल, तर काही मिनिटे थांबून स्वामी महाराजांच्या या अमृतमय विचारांचे प्राशन करा। कदाचित आजचा हा लेख, हा संदेश तुमच्या आयुष्यात आशेचा एक नवा किरण घेऊन येईल। अरे मानवा, एकदा जरा शांतपणे, एकांतात बसून स्वतःच्या हृदयावर हात ठेवून विचार कर, तू नक्की कोणासाठी आणि का जगत आहेस? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुझी जी घालमेल चालली आहे, ती खरंच तुझ्या स्वतःसाठी आहे का? आपण जन्माला येतो आणि नकळत या जगाच्या एका भयान शर्यतीत धावू लागतो। बाजूचा माणूस कसा जगतोय, शेजारी किती पैसा कमवतोय, नातेवाईकांकडे कोणती गाडी आहे, कोणाचे घर किती मोठे आहे, या आणि अशा अनेक क्षुल्लक गोष्टींमध्ये तू स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेतले आहेस। पण कधी तुझ्या आत्म्याला विचारले आहेस का की हा पैसा, ही प्रतिष्ठा, ही भौतिक साधने तुला खरंच अंतःकरणातून ते खरेखुरे सुख देतात का? ज्या पैशाच्या पाठीमागे तू तुझा आनंद, तुझी झोप आणि तुझे आयुष्य गहाण टाकले आहेस, तो पैसा तुझ्या मनाला खरी शांती देऊ शकतो का? नाही, कारण या जगातल्या भौतिक गोष्टींची भूक कधीच भागत नसते। ती जितकी शमवायचा प्रयत्न करशील, तितकी ती वाढतच जाते। ज्या नात्यांसाठी तू रात्रंदिवस तळमळतोस, ज्या लोकांच्या एका शब्दाने तुझे मन दुखावते, ज्यांच्या प्रेमासाठी तू अक्षरशः भीक मागतोस, त्या नात्यांचे भयानक कडू सत्य तू कधी पारखले आहेस का? जरा भूतकाळात डोकून बघ। तुझ्या आयुष्यात जेव्हा सुखाचे दिवस होते, तुझ्याकडे जेव्हा अधिकार होता, पैसा होता, तेव्हा तुझ्या अवतीभवती माणसांचा गराडा होता। सगळे तुला विचारत होते, सगळे तुझ्या सुखात सहभागी व्हायला येत होते। पण जेव्हा तुझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, जेव्हा तुझा काळ कठीण आला, जेव्हा तुला खऱ्या अर्थाने कोणाच्या तरी आधाराची गरज होती, सांगा, तेव्हा किती जण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले? दुःखाच्या काळात आपली सावली सुद्धा आपली साथ सोडते, तिथे या स्वार्थी माणसांची काय कथा? नातेवाईक आणि मित्र मंडळी तुझ्या सुखात नाचायला नक्कीच येतील, पण तुझ्या दुःखाच्या प्रसंगी तुझे अश्रू पुसायला मात्र कोणीच येणार नाही। बहुतांश नाती ही फक्त गरजेपुरती, स्वार्थापुरती असतात। गरज संपली की माणसाचा चेहरा आणि वर्तन दोन्ही बदलते।
मग अशा क्षणभंगूर, स्वार्थी आणि परिस्थितीनुसार बदलणाऱ्या लोकांसाठी तू स्वतःचा जीव का जाळत आहेस? जेव्हा एखादा मनुष्य या सगळ्या जगन्नाथाच्या पसाऱ्याचे सत्य ओळखतो आणि खऱ्या अर्थाने अध्यात्माच्या मार्गावर पाऊल ठेवतो, तेव्हा त्याच्या आयुष्याची व्याख्याच बदलून जाते. अध्यात्मात प्रवेश केलेल्या माणसाला या जगातील सुख आणि दुःख या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही. अध्यात्म माणसाला सुखात उन्मत्त होऊ देत नाही आणि दुःखात खचून जाऊ देत नाही. कारण त्याला हे परम सत्य समजलेले असते की हा देह, ही माणसे, ही संपत्ती आणि ही परिस्थिती सगळं काही क्षणभंगूर आहे. आज जे आहे ते उद्या नसेल आणि आज जे दुःख आहे तेही कायम राहणार नाही. अध्यात्म माणसाला शिकवते की तू लोकांसाठी, लोकांच्या कौतुकासाठी किंवा लोकांच्या समाधानासाठी जन्माला आलेला नाहीस. तू या जगात स्वतःच्या आत्मिक प्रवासासाठी, स्वतःच्या पूर्वकर्मांची उत्तरे शोधण्यासाठी आणि त्या परब्रह्माशी एकरूप होण्यासाठी आला आहेस. अध्यात्मात शिरलेला माणूस जगाच्या शर्यतीतून बाहेर पडतो आणि स्वतःच्या आत डोकावून स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेऊ लागतो. आज दुर्दैवाने आपल्या समाजात असं घडतंय की नात्यांमधला दुरावा, पैशांची तंगी, व्यवसायात आलेले अपयश किंवा लोकांचे टोमणे सहन न झाल्यामुळे लोक प्रचंड नैराश्याच्या म्हणजे डिप्रेशनच्या गर्तेत ढकलले जातात. डोक्यात विचारांचे चक्र असे फिरू लागते की माणसाला सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात. आता माझं काहीच होऊ शकत नाही, माझं आयुष्य संपलं, मी जगून काय करू? अशा भयानक विचारांच्या आहारी जाऊन लोक स्वतःचे सुंदर आणि अमूल्य आयुष्य स्वतःच्याच हाताने उद्ध्वस्त करून घेतात. आत्महत्यांसारखे टोकाचे पाऊल उचलतात. पण विचार करा, तुम्ही ज्यांच्यासाठी किंवा ज्या गोष्टींसाठी आयुष्य संपवायला निघाला आहात, त्यांना तुमच्या जाण्याने खरंच काही फरक पडणार आहे का? काही दिवसांत जग तुम्हाला विसरून जाईल, पण मागे उरेल तो फक्त तुमच्या आई वडिलांचा, तुमच्या निष्पाप मुलांचा आयुष्यभराचा आक्रोश. म्हणूनच अशा कठीण प्रसंगी ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांचा तो एकच महामंत्र मनात जपून ठेवा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे मानवा, ज्या स्वामींनी तुला या जगात पाठवले आहे, ज्याने तुझा जन्म निश्चित केला आहे, तो भगवंत तुला कधीही या संकटांच्या वावटळीत एकटे सोडणार नाही. तुझा स्वामींवर, त्या ईश्वरावर जितका गाढ विश्वास असेल, तितकीच तुझी संकटांशी लढण्याची ताकद वाढेल. जेव्हा जेव्हा मनात अंधार दाटून येईल, जेव्हा जेव्हा एकाकीपणा वाटेल, तेव्हा डोळे मिटून स्वामी महाराजांचे रूप आठवा. स्वामींना सांगा, देवा, मला जगाची पर्वा नाही, मला या स्वार्थी लोकांची काळजी नाही, मी माझे सर्व दुःख, माझे सर्व अपयश तुझ्या चरणी अर्पण करतो. जगाचे टोमणे, लोकांचे शब्द, पैशांची कमतरता आणि नात्यांचा दुटप्पीपणा या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. आज ज्या गोष्टीसाठी तू रडत आहेस, रक्ताचे अश्रू ढाळत आहेस, 5-10 वर्षांनंतर त्या गोष्टीला तुझ्या आयुष्यात काहीही स्थान नसेल. मग एका क्षणिक दुःखासाठी देवाचा हा एवढा मोठा सुंदर देह आणि आयुष्य उद्ध्वस्त का करतोस? नैराश्य फेकून द्या, स्वतःला ओळखा, अध्यात्माची कास धरा आणि हे पक्के लक्षात ठेवा की तुमचे खरे नाते हे या जगाशी नसून त्या परमेश्वराशी आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या शर्यतीतून बाहेर पडा. दररोज स्वामी नामाचा जप करा, सकारात्मक राहा आणि चेहऱ्यावर हसू ठेवून नव्याने जगायला सुरुवात करा. कारण तुमचे आयुष्य स्वामींच्या हातात सुरक्षित आहे. आज आपण सर्वजण एकत्र येऊन हा संदेश शेवटपर्यंत वाचूया, ऐकूया आणि आपल्या अंतरात्म्यात स्वामींच्या या अमृततुल्य विचारांना साठवून ठेवूया. जर तुम्ही आयुष्याच्या अशा वळणावर उभे आहात जिथे सर्व रस्ते बंद झाल्यासारखे वाटत आहेत, मनात अंधार दाटला आहे आणि एकाकीपणाने तुम्हाला वेढले आहे, तर स्वामी महाराजांचा हा भावनिक आणि आध्यात्मिक संदेश तुमच्या अंतरात्म्याला नक्कीच नवी चेतना देईल. अरे मानवा, जरा थांब, श्वास घे आणि स्वतःच्या मनाला विचार की तू नक्की कोणासाठी आणि कशासाठी रोज इतकी घालमेल करत आहेस. जन्माला आल्यापासून आपण नकळत या जगाच्या एका शर्यतीत धावू लागतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणसाचे सगळे आयुष्य हे लोकांना दाखवण्यात, लोकांचे कौतुक मिळवण्यात आणि इतरांची बरोबरी करण्यात चालले आहे. बाजूचा माणूस कसा जगतोय, शेजारी किती पैसा कमवतोय, कोणाचे घर किती मोठे आहे, या आणि अशा अनेक क्षुल्लक गोष्टींमध्ये तू स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेतले आहेस. पण कधी तुझ्या आत्म्याला विचारले आहेस का की हा पैसा, ही प्रतिष्ठा, ही भौतिक साधने तुला खरंच अंतःकरणातून ते खरेखुरे सुख देतात का? ज्या पैशाच्या पाठीमागे तू तुझा आनंद, तुझी झोप आणि तुझे आयुष्य गहाण टाकले आहेस, तो पैसा तुझ्या मनाला खरी शांती देऊ शकतो का? नाही, कारण या जगातल्या भौतिक गोष्टींची भूक कधीच भागत नसते. ती जितकी शमवायचा प्रयत्न करशील तितकी ती वाढतच जाते. पैशाने आलिशान पलंग विकत घेता येईल, पण शांत झोप विकत घेता येत नाही. पैशाने माणसांचा गराडा गोळा करता येईल, पण खरे प्रेम विकत घेता येत नाही. तू ज्या सुखाच्या पाठीमागे आयुष्यपणाला लावून पळतो आहेस, ते सुख म्हणजे वाळवंटातील मृगजळ आहे, जितका जवळ जाशील तितकी त्याची तहान वाढतच जाते.
ज्या नात्यांच्या एका शब्दाने तू आज रात्ररात्र रडतोस, ज्या लोकांनी किंवा नातेवाईकांनी तुला दुखावले म्हणून तू स्वतःला संपवायचा विचार करतोस, जरा त्या नात्यांचे भयानक कडू सत्य तू कधी पारखले आहेस का? तुझ्या आयुष्यात जेव्हा सुखाचे दिवस होते, तुझ्याकडे जेव्हा अधिकार होता, पैसा होता, तेव्हा तुझ्या अवतीभवती माणसांचा गराडा होता. सगळे तुला विचारत होते, सगळे तुझ्या सुखात सहभागी व्हायला येत होते. पण जेव्हा तुझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, जेव्हा तुझा काळ कठीण आला, जेव्हा तुला खऱ्या अर्थाने कोणाच्या तरी आधाराची गरज होती, तेव्हा सांगा, त्यातले किती जण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले? दुःखाच्या काळात आपली सावली सुद्धा आपली साथ सोडते, तिथे या स्वार्थी माणसांची काय कथा? नातेवाईक आणि मित्र मंडळी तुझ्या सुखात नाचायला नक्कीच येतील, पण तुझ्या दुःखाच्या प्रसंगी तुझे अश्रू पुसायला मात्र कोणीच येणार नाही. बहुतांश नाती ही फक्त गरजेपुरती, स्वार्थापुरती असतात. गरज संपली की माणसाचा चेहरा आणि वर्तन दोन्ही बदलते. मग अशा क्षणभंगूर, स्वार्थी आणि परिस्थितीनुसार बदलणाऱ्या लोकांसाठी तू स्वतःचा जीव का जाळत आहेस? ज्या लोकांना तुझ्या जगण्या मरण्याने काहीच फरक पडत नाही, त्यांच्या टोमण्यांनी, त्यांच्या वागण्याने तू स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेणे कितपत योग्य आहे? जेव्हा एखादा जीव या सांसारिक भ्रमातून जागा होतो आणि खऱ्या अर्थाने अध्यात्माच्या मार्गावर पाऊल ठेवतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांवरील मोहाची पडदी दूर होते. अध्यात्म माणसाला संकटांपासून पळून जायला शिकवत नाही, तर संकटांना शांततेने सामोरे जायची ताकद देते. अध्यात्मात स्थिर झालेल्या माणसाला सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटू लागतात. सुख आले तरी तो हवेत उडत नाही, कारण त्याला माहीत असते की हे सुख कायम राहणारे नाही. दुःख आले तरी तो निराश होऊन कोलमडत नाही, कारण त्याला ठाऊक असते की हा काळ सुद्धा निघून जाणार आहे. अध्यात्म तुला हे शिकवते की तू या जगात इतरांना खुश करण्यासाठी किंवा लोकांची मने जपण्यासाठी आलेला नाहीस. तू या पृथ्वीवर तुझ्या स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी, तुझ्या पूर्वकर्मांचा हिशोब पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्यासाठी आला आहेस. जेव्हा हे परमसत्य मनात रुजते, तेव्हा जगाचे बोलणे, लोकांचे टोमणे आणि संकटांची वादळे अतिशय लहान आणि क्षुल्लक वाटू लागतात. अध्यात्मात शिरलेला माणूस जगाच्या शर्यतीतून बाहेर पडतो आणि स्वतःच्या आत डोकावून स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेऊ लागतो. आज दुर्दैवाने आपल्या समाजात असे घडते की नात्यांमधला दुरावा, पैशांची तंगी, व्यवसायात आलेले अपयश किंवा लोकांचे टोमणे सहन न झाल्यामुळे लोक प्रचंड नैराश्याच्या म्हणजेच डिप्रेशनच्या गर्तेत ढकलले जातात. डोक्यात विचारांचे चक्र असे फिरू लागते की माणसाला सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात. माझं काहीच चांगलं होत नाही, मी सर्वांसाठी इतकं केलं पण मला काय मिळालं, आता माझं आयुष्य संपलं. अशा भयानक विचारांच्या आहारी जाऊन लोक स्वतःचे सुंदर आणि अमूल्य आयुष्य स्वतःच्याच हाताने उद्ध्वस्त करून घेतात, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. पण विचार करा, तुम्ही ज्यांच्यासाठी किंवा ज्या गोष्टींसाठी आयुष्य संपवायला निघाला आहात, त्यांना तुमच्या जाण्याने खरंच काही फरक पडणार आहे का? काही दिवसांत जग तुम्हाला विसरून जाईल, पण मागे उरेल तो फक्त तुमच्या आई वडिलांचा, तुमच्या निष्पाप मुलांचा आयुष्यभराचा आक्रोश. म्हणूनच अशा कठीण प्रसंगी ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांचा तो एकच महामंत्र मनात जपून ठेवा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे मानवा, ज्या स्वामींनी तुला या जगात पाठवले आहे, ज्याने तुझा जन्म निश्चित केला आहे, तुझ्या अन्नाचा प्रत्येक कण ज्याने लिहून ठेवला आहे, तो भगवंत तुला कधीही या संकटांच्या वावटळीत एकटे सोडणार नाही. तुझा स्वामींवर, त्या ईश्वरावर जितका गाढ विश्वास असेल, तितकीच तुझी संकटांशी लढण्याची ताकद वाढेल. तुझ्या आयुष्यात आलेले संकट हे तुला उद्ध्वस्त करायला आलेले नाही, तर तुझ्या आतली खरी ताकद तुला दाखवून द्यायला आले आहे. सोन्याला अग्नीत तपवल्याशिवाय त्याला उजळपणा येत नाही, तसेच संकटांच्या भट्टीत भाजल्याशिवाय माणसाचे व्यक्तित्व उजळून निघत नाही. आज ज्या अपयशासाठी, ज्या नात्यासाठी किंवा ज्या पैशासाठी तू रडत आहेस, रक्ताचे अश्रू ढाळत आहेस, 5-10 वर्षांनंतर मागे वळून बघशील तेव्हा तुला हसू येईल की तू किती क्षुल्लक गोष्टीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत होतास. म्हणूनच आज या क्षणी हे नैराश्य, ही भीती आणि हा नकारात्मक विचार मनातून कायमचा फेकून दे. जगाची पर्वा सोड, लोक काय म्हणतील हा विचार मनातून काढून टाक. कारण लोक केवळ सुखात टाळ्या वाजवतील, दुःखात कोणीही धावून येणार नाही. जेव्हा जेव्हा मनात अंधार दाटून येईल, जेव्हा जेव्हा एकाकीपणा वाटेल, तेव्हा डोळे मिटून स्वामी महाराजांचे रूप आठवा आणि स्वामींना सांगा, देवा, मला जगाची पर्वा नाही, मला या स्वार्थी लोकांची काळजी नाही, मी माझे सर्व दुःख, माझे सर्व अपयश तुझ्या चरणी अर्पण करतो, तूच माझी नौक या भवसागरातून पार कर. जेव्हा तू पूर्ण श्रद्धेने स्वामींच्या चरणी लीन होतोस, तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुला पाधू शकत नाही. उठा, चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आणा, स्वतःचा शोध घ्या आणि भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या महामंत्राचा जप करत स्वामींवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करा.
अरे मानवा, जरा अजून थोडा वेळ थांबून या जीवनप्रवासाच्या अथांग आणि गूढ सत्याकडे शांत चित्ताने बघ. आपण ज्याला आयुष्य समजतो ते खरं तर काय आहे? जन्मापासून मृत्यूपर्यंतचा एक लहानसा काळ. पण या लहानशा काळात आपण काळजी, भीती, मत्सर, तुलना आणि नैराश्याचे इतके मोठे डोंगर डोक्यावर वाहून नेतो की आपल्याला ईश्वराने दिलेल्या या प्रवासाचा आनंदच घेता येत नाही. आपण सतत भविष्यातील चिंतेने ग्रस्त असतो किंवा भूतकाळातील जखमा करून रडत बसतो. माझ्यासोबत असं का घडलं? माझं भविष्य कसं असेल? या दोन प्रश्नांच्या भुलभुलैयात आपण आत्ताचा हा अमूल्य क्षण पूर्णपणे गमावून बसतो. तू ज्या पैशांच्या, प्रतिष्ठेच्या आणि नात्यांच्या भुकेपोटी स्वतःची शांतता गमावून बसला आहेस, त्या गोष्टींचा एकदा सखोल आध्यात्मिक विचार कर. तू जितका जास्त या जगाकडे मागायला जाशील, तितकाच हा संसार तुला अधिक भिकारी बनवेल. जगातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती तुझ्याकडून काहीतरी हिरावून घेण्याचाच प्रयत्न करेल. पण ज्या दिवशी तू बाह्य जगाकडे मागणे बंद करून स्वतःच्या अंतरात्मा स्वामी समर्थांशी नाते जोडशील, त्या दिवशी तुला कशाचीच कमतरता भासणार नाही. कारण स्वामी समर्थ हे केवळ एका मंदिरातील मूर्ती नसून ते या अथांग ब्रह्मांडाचे मालक आहेत. जेव्हा या ब्रह्मांडाचा मालक तुझा पाठीराखा आहे, तेव्हा तू स्वतःला गरीब, असहाय्य किंवा अनाथ कसे काय समजू शकतोस? माणूस जेव्हा नैराश्याच्या, डिप्रेशनच्या अंधारात ढकलला जातो, तेव्हा त्याला वाटते की त्याच्या भोवतीचे सर्व दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. त्याला एकटेपणाची भीती वाटू लागते. पण मित्रा, तो एकटेपणा नसतो, तो एकांत असतो. ईश्वराने तुला बाह्य जगाच्या कोलाहलापासून दूर करून स्वतःच्या जवळ घेण्यासाठी निर्माण केलेला तो एक पवित्र एकांत असतो. जेव्हा जग तुझे ऐकायचे बंद करते, तेव्हा स्वामी तुला म्हणतात, बाळा, आता जगाचे ऐकणे सोडून दे आणि माझे ऐक. जेव्हा तुझा प्रत्येक मानवी आधार तुटतो, तेव्हा साक्षात स्वामी समर्थ तुझा हात धरण्यासाठी पुढे येतात. पण आपण अंधारात इतके बुडून गेलेलो असतो की आपल्याला समोर पसरलेला तो स्वामींच्या कृपेचा हात दिसतच नाही. विचार कर, संत महंतांच्या, भक्तांच्या आयुष्यात तरी कुठे संकटे आली नव्हती? तुकाराम महाराजांच्या गाथा पाण्यात बुडवण्यात आल्या, ज्ञानेश्वर महाराजांना समाजाने अतोनात त्रास दिला, समर्थ रामदास स्वामींनी कष्ट सोसले. पण त्यांनी कधी स्वतःचे आयुष्य संपवण्याचा विचार केला का? नाही. कारण त्यांना हे परम सत्य माहीत होते की संकटे आणि त्रास हे शरीराला आणि मनाला होतात, आत्म्याला नाही. आणि त्यांच्या पाठीशी ईश्वराचे नामाभिधान खंबीरपणे उभे होते. जेव्हा माणसाचे ध्येय बाह्य जगातील सुख नसून ईश्वराची प्राप्ती हे बनते, तेव्हा जगातील कोणतेही संकट त्याला डळमळीत करू शकत नाही. तुझ्या आयुष्यात आज जे काही दुःखाचे ढग दाटले आहेत, ते सर्व तुझ्या कर्मांची आणि काळाची फळे आहेत. काळ हा नेहमी बदलत असतो. दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर दिवस हा सृष्टीचा अटळ नियम आहे. जर तुझ्या आयुष्यात आज अत्यंत भयानक रात्र चालू असेल, तर हे पक्के लक्षात ठेव की प्रकाशाची सुंदर प्रभात अगदी जवळ आली आहे. फक्त तुला ही अंधारी रात्र धैर्याने आणि स्वामींच्या नामाचा दिवा लावून घालवायची आहे. जो अंधाराला घाबरून पळून जातो किंवा स्वतःला संपवतो, तो कधीच नवीन पहाट पाहू शकत नाही. म्हणूनच स्वतःच्या आत्म्याला असा दुर्बल बनवू नकोस. तू परब्रह्माचा अंश आहेस. तुझ्या आत अफाट ताकद, अथांग शांती आणि अमर्याद ऊर्जा दडलेली आहे. फक्त तुला स्वामींच्या नामाची चावी लावून त्या ऊर्जेला जागे करायचे आहे. जेव्हा जेव्हा मनावर मळभ येईल, जेव्हा जेव्हा जगाचा विसर पडेल, तेव्हा डोळे मिटून अत्यंत आर्ततेने म्हणा, स्वामीराया, मी थकलो आहे, पण हार मानलेली नाही. माझा हात तुझ्या हातात आहे, आता तूच माझी नौक पैलतीरी ने. जेव्हा ही शरणागती तुझ्या मनातून उमटेल, तेव्हा तुझ्या मनातल्या सर्व नकारात्मकतेचा, सर्व नैराश्याचा क्षणात भस्मसात होईल. उठा, चेहऱ्यावरचे अश्रू पुसून टाका, मान ताठ करा आणि स्वामींच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या महामंत्राचा अखंड गजर करत अत्यंत आत्मविश्वासाने आणि आनंदाने पुन्हा एकदा जगायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. अरे मानवा, जरा अजून थोडा वेळ थांबून या विश्वाच्या अथांग पसाऱ्याकडे आणि तुझ्या या इवल्याशा आयुष्याकडे बघ. तू आज ज्या दुःखाची, ज्या अपयशाची किंवा ज्या नात्यांची जळमट मनात बाळगून स्वतःला संपवायला निघाला आहेस, त्या सगळ्या गोष्टी या काळाच्या ओघात किती क्षुल्लक आहेत. आपण जेव्हा रात्रीच्या वेळी आकाशातील अगणित ताऱ्यांकडे पाहतो, तेव्हा आपल्याला जाणीव होते की या प्रचंड ब्रह्मांडात आपली पृथ्वी एक लहानसा ठिपका आहे आणि त्या ठिपक्यावर राहणारा तू एक अगदी लहानसा जीव आहेस. मग इतक्या लहानशा आयुष्यात, इतक्या प्रचंड विश्वात, तुझा हा त्रास, तुझे हे दुःख खरंच एवढे मोठे आहे का, की ज्यामुळे तू ईश्वराने दिलेल्या या सर्वात सुंदर देहाचा आणि जन्माचाच त्याग करायला निघाला आहेस? विचार कर, जेव्हा एखादे लहान मूल मातीचे घरकुले बनवते आणि खेळता खेळता ते घरकुल कोणा दुसऱ्या मुलाकडून किंवा वाऱ्याने मोडून पडते, तेव्हा ते मूल किती आक्रोश करून रडते. त्याला वाटते की त्याचे सगळे काही संपले.
पण थोड्या वेळाने जेव्हा त्याची आई त्याला जवळ घेते आणि त्याला समजावते, तेव्हा ते मूल पुन्हा हसू लागते आणि खेळायला लागते. आज तुझी आणि माझी अवस्था सुद्धा अगदी त्या लहान मुलासारखीच झाली आहे. आपण या जगात पैशांची, नात्यांची आणि प्रतिष्ठेची मातीची घरकुले बांधली आहेत, आणि जेव्हा काळाच्या वाऱ्याने किंवा माणसांच्या स्वार्थाने ती घरकुले मोडून पडतात, तेव्हा आपण आक्रोश करतो, रडतो आणि माझं सगळं काही संपलं म्हणून स्वतःचा जीव द्यायला निघतो. पण अरे वेड्या, तू हे का विसरतोस की तुझ्या डोक्यावर साक्षात जगज्जननी स्वामी समर्थांचा अभयहस्त आहे. स्वामी तुला सांगत आहेत, बाळा, ही मातीची घरकुले मोडून पडली म्हणून रडू नकोस. मी तुला एक असे शाश्वत घर द्यायला आलो आहे, ज्याला जगातील कोणतेही वादळ कधीच पाडू शकत नाही. अध्यात्म माणसाला हीच दृष्टी देते. अध्यात्म तुला शिकवते की या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी तुझी नव्हती, नाही आणि कधी असणारही नाही. तू या जगात नग्न हाताने आला होतास आणि नग्न हातानेच जाणार आहेस. मग मध्ये मिळालेल्या काही गोष्टी जर सुटून गेल्या, काही माणसांनी तुला सोडले किंवा काही पैशांचे नुकसान झाले, तर त्यात तुझे काय गेले? जे काही होते ते या सृष्टीचे होते, ईश्वराचे होते. त्याने तुला काही काळासाठी वापराया दिले होते आणि त्यानेच ते परत घेतले. मग दुसऱ्याच्या वस्तूवर तुझा हक्क सांगून ती गोष्ट गेली म्हणून स्वतःचे आयुष्य संपवण्यात कोणता शहाणपणा आहे? जेव्हा ही निष्काम भावना तुझ्या मनात जागी होईल, तेव्हा तुला समजेल की तुला हरवणारी किंवा तुला दुःखी करणारी ताकद या जगात अजून तयारच झालेली नाही. आज अनेक लोक डिप्रेशनच्या गर्तेत ढकलले जातात कारण ते सतत स्वतःचा तुलनात्मक विचार करत राहतात. तो माझ्या पुढे गेला, त्याच्याकडे जास्त पैसा आहे, माझ्याच आयुष्यात इतके कष्ट का? पण मानवा, लक्षात ठेव, प्रत्येक माणसाचा जीवनप्रवास वेगळा आहे, प्रत्येकाची कर्मे वेगळी आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्याची वेळ वेगळी आहे. बागेतली सगळी फुले एकाच वेळी उमलत नाहीत. काही फुले सकाळी उमलतात तर काही रात्री फुलतात. तुझी वेळ अजून यायची आहे. आज तू ज्या अंधारात, ज्या कठीण प्रसंगात अडकला आहेस, ती तुझी वेळ संपल्याची खूण नाही, तर तुझ्या आयुष्यात एका मोठ्या आणि सुंदर पहाटेची सुरुवात होण्याची पूर्वसंध्या आहे. जेव्हा जेव्हा मनात नैराश्याचे दाट ढग जमा होतील, जेव्हा जेव्हा असे वाटेल की आता स्वामी सुद्धा माझे ऐकत नाहीत, तेव्हा स्वामींच्या एका लीलाचरित्राचे स्मरण कर. स्वामींनी कधीही भक्ताला त्याचे दुःख दूर न करता वाऱ्यावर सोडले नाही. पण स्वामी नेहमी भक्ताच्या श्रद्धेची आणि संयमाची परीक्षा घेतात. सोन्याची पारख जशी आगीत होते, तशी भक्ताच्या श्रद्धेची पारख ही संकटांच्या काळातच होते. जर तू सुखाच्या वेळी स्वामी स्वामी म्हणशील आणि दुःखाची पहिली लाट येताच स्वामींवरचा विश्वास गमावून बसशील, तर तुझी ती भक्ती खरोखरच साची होती का? म्हणूनच आज या क्षणी उठ आणि स्वतःच्या मनाला एकच ठाम सांग, काहीही झाले तरी मी हार मानणार नाही. कारण माझ्या पाठीशी माझे स्वामी समर्थ उभे आहेत. जगाला काय म्हणायचे आहे ते म्हणू दे. लोकांचे तोंड तू बंद करू शकत नाहीस, पण लोकांच्या शब्दांना तुझ्या मनाला दुखावू न देण्याचे सामर्थ्य मात्र तुझ्या हातात आहे. रोज सकाळी उठल्याबरोबर स्वामींसमोर हात जोडून उभे राहा. श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा पोटभर जप करा आणि मनात एकच प्रार्थना करा, हे स्वामीराया, मला सुखात उन्मत्त होऊ देऊ नकोस आणि दुःखात खचून जाऊ देऊ नकोस. माझ्या प्रत्येक श्वासावर आणि प्रत्येक कर्मावर तुझी कृपा असू दे. जेव्हा तू अशी निष्पाप शरणागती पत्करशील, तेव्हा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट पाण्याच्या बुडबुड्यासारखे फुटून जाईल. नैराश्य ही फक्त एक मनाची तात्पुरती अवस्था आहे, ते तुझे भविष्य नाही. डोळ्यांतले अश्रू पुसून टाक, चेहऱ्यावर एक नितांत सुंदर हास्य आणा आणि स्वामींच्या भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अमर अभयवचनाचा जप करत आत्मविश्वासाने आणि आनंदाने पुन्हा नव्याने आयुष्य जगायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. अरे मानवा, जरा अजून थोडा वेळ थांबून या जीवनप्रवासाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघ. आपण आयुष्यात सतत कशाचा तरी शोध घेत असतो. कधी पैशाच्या रूपात, कधी नात्यांच्या रूपात, तर कधी मान सन्मानाच्या रूपात आपण सुख शोधत असतो. पण जितका आपण बाहेरच्या जगात या सुखाचा शोध घेतो, तितकेच आपण अधिक अस्वस्थ, दुःखी आणि निराश होत जातो. याचे कारण काय माहिती आहे का? कारण तू ज्या सुखाचा शोध बाहेरील भौतिक जगात घेत आहेस, ते खरे सुख तुझ्या आतच, तुझ्या अंतरात्म्यात दडलेले आहे. अध्यात्म तुला बाहेरचे जग सोडून पळून जायला सांगत नाही, तर अध्यात्म तुला बाह्य जगातील खोट्या आकर्षणांमधून मुक्त करून तुझ्या आतल्या खऱ्या आनंदाची जाणीव करून देते. विचार कर, जेव्हा एखादी नदी पर्वतातून निघून सागराच्या दिशेने वाहू लागते, तेव्हा तिच्या प्रवासात अनेक लहान मोठे खडक येतात, अनेक अडथळे येतात. काही ठिकाणी नदीचा प्रवाह अतिशय संथ होतो, तर काही ठिकाणी तो तुफान रूप धारण करतो. पण नदी कधी त्या खडकांना पाहून वाहणे थांबवते का? ती कधी खचून जाऊन मागे फिरते का? नाही, ती प्रत्येक खडकाला वळसा घालून किंवा त्याला फोडून पुढे पुढेच जात राहते, कारण तिचे अंतिम ध्येय त्या अथांग सागराला मिळणे हेच असते.
अगदी तसेच तुझा हा मानवी प्रवास सुद्धा त्या परमात्म्याला, त्या स्वामी समर्थांना मिळण्यासाठीच चाललेला आहे. तुझ्या आयुष्यात येणारी दुःखाची, अपयशाची किंवा एकाकीपणाची वादळे ही त्या प्रवासातील केवळ लहान मोठे खडक आहेत. त्यांना पाहून तू तुझा प्रवास मध्यंतरीच कसा काय थांबवू शकतोस? ज्या लोकांच्या टोमण्यांमुळे, ज्या लोकांच्या उपेक्षेमुळे तू आज रात्रीची झोप गमावून बसला आहेस, त्या लोकांचे वास्तव कधी समजून घेतले आहेस का? लोक आज तुला डोक्यावर घेतील आणि उद्या एका क्षणात खाली पाडतील. लोकांची स्तुती ही पाण्यावरच्या बुडबुड्यासारखी असते, जी क्षणात निर्माण होते आणि क्षणात फुटून जाते. जर तू लोकांच्या कौतुकावर तुझा आनंद अवलंबून ठेवलास, तर लोकांच्या निंदेमुळे तुला दुःख होणे अपरिहार्य आहे. म्हणूनच स्वामी महाराज म्हणतात, जगाची पर्वा सोडून दे. जगाला काय वाटते यापेक्षा तुझ्या स्वामींना काय वाटते, हे तुझ्यासाठी जास्त महत्त्वाचे असले पाहिजे. जेव्हा तू जगाची मने जपणे सोडून स्वामींच्या चरणी मनापासून समर्पित होतोस, तेव्हा जगातील कोणतीही कटू गोष्ट तुझ्या मनाला स्पर्शही करू शकत नाही. आज समाजात नैराश्याचे मुख्य कारण हेच आहे की माणसाला सर्व काही लगेच हवे असते. थोडेसे संकट आले की माणसाचा ताबा सुटतो. पण संयम आणि श्रद्धा ही अध्यात्माची दोन मुख्य चाके आहेत. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आलेला प्रत्येक भक्त जेव्हा सबुरी ठेवतो, तेव्हा स्वामी त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखांचे निवारण योग्य वेळी नक्कीच करतात. ईश्वराची न्याय करण्याची वेळ आणि पद्धत वेगळी असू शकते, पण त्याचा न्याय कधीही चुकीचा नसतो. आज तुला जे अपयश किंवा दुःख मिळत आहे, तो कदाचित तुझ्या पूर्वकर्मांचा क्षय असू शकतो. हे दुःख सहन करून जेव्हा तू निष्पाप आणि शुद्ध बनशील, तेव्हा स्वामींची कृपा तुझ्यावर पावसासारखी वर्षेल. म्हणूनच मनातल्या सर्व नकारात्मक विचारांना आजच्या आज कायमची मुठमाती दे. माझे कोणीच नाही, मी अनाथ आहे, माझे आयुष्य व्यर्थ आहे, हे विचार म्हणजे स्वामींच्या अथांग कृपेचा अवमान करण्यासारखे आहे. ज्याच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ उभे आहेत, तो माणूस कधीच अनाथ किंवा असहाय्य असू शकत नाही. तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक धडधडीत स्वामींचे अस्तित्व सामावलेले आहे. जेव्हा जेव्हा मनावर भीतीचा किंवा नैराश्याचा ताबा येईल, तेव्हा शांतपणे डोळे मिटून स्वामींचे अभय हस्त आठव. स्वामींचे ते तेजोमय रूप मनासमोर आणा आणि अगदी अंतःकरणापासून सांगा, स्वामी, हे आयुष्य तुमचेच आहे, यातील सुख दुःख तुमचेच आहे, मी फक्त तुमच्या इच्छेने जगत आहे. जेव्हा ही शरणागती तुझ्या मनात निर्माण होईल, तेव्हा तुझा सर्व मानसिक तणाव, सर्व डिप्रेशन क्षणात गायब होईल. उठा, नवीन ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने भरून जा. स्वामींचे भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन तुझ्यासाठीच आहे. चेहऱ्यावर स्वामींच्या नामाची गोडी आणि डोळ्यांत विश्वासाची चमक ठेवून हसतमुखाने पुन्हा एकदा आयुष्याचा एक नवा, सुंदर अध्याय लिहायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. अरे मानवा, जरा अजून थोडं थांबून स्वतःच्या अंतरात्म्यात डोकावून बघ. तू ज्या दुःखाचा डोंगर आज स्वतःच्या डोक्यावर वाहतो आहेस, तो डोंगर खरंच एवढा मोठा आहे का? की तू स्वतःच्या विचारांनीच त्याला भयंकर बनवून ठेवलं आहेस? आपण दररोज हजारो लहान मोठ्या गोष्टींची चिंता करतो. माझं पुढे काय होईल? मला समाजात काय मान सन्मान मिळेल? माझे पैसे बुडाले तर? माझं नातं तुटलं तर? या चिंतेच्या वावटळीत आपण इतके अडकून पडतो की आपल्याला समोर दिसणारा स्वामींचा अथांग कृपेचा सागर दिसतच नाही. चिंता ही अशी गोष्ट आहे जी माणसाला जिवंतपणी चितेवर जाळण्याचे काम करते. पण जेव्हा माणूस चिंतेचा त्याग करून चिंतनाची आणि नामस्मरणाची कास धरतो, तेव्हा त्याला समजते की या जगात स्वामींच्या इच्छेशिवाय एक पानही हलू शकत नाही. विचार कर, ज्या भगवंताने तुला आईच्या गर्भात असताना, जिथे तू पूर्णपणे असहाय्य होतास, तिथे तुझे रक्षण केले आणि तुला जन्म दिला. तो भगवंत तुला या बाह्य जगात उघड्यावर पाडेल का? ज्याने तुला जन्म दिला आहे, त्याने तुझ्या जगण्याची, तुझ्या अन्नाची आणि तुझ्या कल्याणाची सोय आधीच करून ठेवली आहे. मग तू का व्यर्थ काळजीत दिवस रात्र जाळत आहेस? अध्यात्म आपल्याला हेच शिकवते की आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना ही एका विशिष्ट कारणासाठी घडत असते. आज तुला जे अपयश वाटत आहे, आज तुला जो पराभव दिसतो आहे, तो कदाचित स्वामींनी तुझ्या भविष्यातील मोठ्या यशासाठी तयार केलेला एक पाया असू शकतो. सोन्याला जेव्हा दागिन्याचे रूप घ्यायचे असते, तेव्हा त्याला निखाऱ्यांवर तपावेच लागते. मातीच्या मडक्याला जेव्हा उपयुक्त बनायचे असते, तेव्हा त्याला आगीच्या भट्टीत भाजावेच लागते. मग तू तर परब्रह्म स्वामी समर्थांचे लेकरू आहेस. तुझ्या आयुष्यात आलेली ही कठीण वेळ तुला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुला आतून कणखर, सोशिक आणि ज्ञानी बनवण्यासाठी आली आहे. आजकाल लोक नात्यांमधील दुराव्यामुळे किंवा जवळच्या माणसांनी दिलेल्या धोक्यामुळे खूप लवकर खचून जातात. मी त्याच्यासाठी तिच्यासाठी सर्व काही केले, पण मला शेवटी काय मिळाले? हा सवाल मनात वारंवार फिरत राहतो आणि माणूस आतून तुटत जातो. पण मानवा, तू हे का विसरतोस की माणसाकडून अपेक्षा ठेवणे हाच दुःखाचा सर्वात मोठा मूळ पाया आहे.
या जगात कोणतीही व्यक्ती पूर्ण नसते आणि कोणतीही मानवी नाती अमर नसतात. माणसे वेळेनुसार, गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार बदलतात. जेव्हा तू जगातील माणसांकडून प्रेमाची, आदराची आणि निष्ठेची भीक मागायचे सोडून देशील आणि तेच प्रेम आणि निष्ठा स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करशील, तेव्हा तुला कधीही कोणाकडून निराशा मिळणार नाही. कारण मानवी नाती सोडून जाणारी असतात, पण स्वामींचे नाते हे जन्माच्या पलीकडचे, जन्मांतराचे असते. नैराश्य म्हणजे काय? नैराश्य म्हणजे जेव्हा माणसाचा स्वतःवरील आणि देवावरील विश्वास उडतो, तेव्हा निर्माण झालेला अंधार. पण लक्षात ठेव, अंधाराचे स्वतःचे असे काहीच अस्तित्व नसते. जिथे प्रकाशाचा अभाव असतो, तिथेच अंधार निर्माण होतो. तसेच जिथे स्वामी नामाचा आणि सकारात्मक विचारांचा अभाव असतो, तिथेच नैराश्य ताबा मिळवते. तुझ्या मनातील हा नैराश्याचा अंधार दूर करण्यासाठी तुला स्वामींच्या नामाचा दिवा लावावाच लागेल. श्री स्वामी समर्थ हा केवळ 4 अक्षरांचा मंत्र नाही, तर ती एक अशी दिव्य ऊर्जा आहे जी माणसाच्या मनातल्या सर्व नकारात्मक लहरींना क्षणात भस्म करून टाकते. जेव्हा तू पूर्ण श्रद्धेने, अगदी अंतःकरणापासून स्वामींच्या नामाचा जप करतोस, तेव्हा तुझ्या सभोवतालचे वातावरण, तुझे विचार आणि तुझे आयुष्य सकारात्मकतेने भरून जाते. म्हणूनच आता निराश होऊन हात बांधून बसू नकोस. जगाच्या या अथांग प्रवासात अनेक वादळे येतील आणि जातील. वादळांना पाहून घाबरणारा खलाशी कधीच किनारा गाठू शकत नाही. तू तर तुझ्या आयुष्याच्या नौकेचे सुकाणू स्वामींच्या हातात सोपवले आहेस. मग ज्या नौकेचे सुकाणू साक्षात ब्रह्मांडनायक स्वामी समर्थांच्या हातात आहे, ती नौक कधी बुडू शकते का? कधीच नाही. उठ, तुझ्या डोळ्यांतील अश्रू पुसून टाक. स्वतःवर विश्वास ठेव आणि स्वामींच्या अगाध लीलेवर निष्ठा ठेव. आजचा कठीण काळ उद्या नक्कीच निघून जाईल. लोकांचे टोमणे, पैशांची अडचण, नात्यांचा दुटप्पीपणा या सगळ्या गोष्टींना स्वामींच्या नामाच्या ढालीने तोंड दे. मनात फक्त एकच पक्का निर्धार ठेव, मी स्वामींचा आहे आणि स्वामी माझे आहेत. या एकाच विचारात एवढी ताकद आहे की ती तुला कोणत्याही संकटातून हसतमुखाने बाहेर काढेल. नैराश्य फेकून दे, चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आणा आणि अत्यंत आत्मविश्वासाने, आनंदाने स्वामी समर्थांचे नाव घेत पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. अरे मानवा, जरा अजून खोलवर विचार करून बघ. तू ज्या दुःखाचा भारास तुझ्या खांद्यावर वाहून नेतो आहेस, ते दुःख खरंच एवढं जड आहे का, की ज्यामुळे तू स्वतःच्याच आयुष्याचा लिलाव करायला निघाला आहेस? आपण रोज रात्री झोपतो आणि सकाळी पुन्हा डोळे उघडतो, ही स्वामींची केवढी मोठी कृपा आहे. या जगात हजारो लोक रोज रात्री झोपतात, पण त्यांची सकाळ कधी उजाडतच नाही. तुला स्वामींनी आजचा हा नवीन दिवस दिला आहे, नवीन श्वास दिला आहे, म्हणजे तुझ्या आयुष्यात अजूनही स्वामींचा काहीतरी मोठा हेतू शिल्लक आहे. मग ज्या ईश्वराने तुला अजूनही जगवून ठेवले आहे, त्याच्या योजनेवर अविश्वास दाखवून तू स्वतःचे आयुष्य संपवण्याचा विचार कसा काय करू शकतोस? माणूस जेव्हा संकटात सापडतो, तेव्हा तो नेहमी विचार करतो की माझ्यासोबतच असं का घडते? मीच का नेहमी सोसायचं? पण तू कधी हा विचार केला आहेस का की ज्या झाडाला जास्त फळे येतात, त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात? ज्या सोन्याला जास्त आगीत तापवले जाते, त्याचाच शुद्ध दागिना बनतो. तुझ्या आयुष्यात आलेली कठीण परिस्थिती ही तुला संपवण्यासाठी आलेली नाही, तर तुझ्या आतल्या सुप्त ताकदीची तुला जाणीव करून देण्यासाठी आली आहे. जर तुझ्या आयुष्यात कधीच संकटे आली नसती, तर तुला स्वामींच्या भक्तीची खरी गोडी कधीच समजली नसती. संकटे ही ईश्वराने दिलेली एक अशी संधी असते, जिथे माणूस बाह्य जगाचा मोह सोडून खऱ्या अर्थाने अध्यात्माकडे आणि स्वामींच्या चरणांकडे वळतो. आज जगात लोक पैशाच्या, संपत्तीच्या आणि नात्यांच्या खोट्या श्रीमंतीत ऐटीत जगत आहेत. पण मला सांग, मनात जर रोज भीती, चिंता आणि नैराश्य असेल, तर त्या श्रीमंतीचा काय उपयोग? खरा श्रीमंत तोच आहे, ज्याच्या मनामध्ये समाधान आहे आणि ज्याच्या ओठांवर स्वामींचे नाम आहे. अध्यात्म तुला दरिद्री किंवा संन्यासी बनवत नाही, तर अध्यात्म तुला अंतकरणातून इतके श्रीमंत आणि मजबूत बनवते की जगातली कोणतीही वाईट वेळ तुला हलवू शकत नाही. जेव्हा तू स्वामींच्या विचारांनी जगायला लागतोस, तेव्हा तुला समजते की पैशाने वस्तू विकत घेता येतात पण शांतता नाही. लोकांकडून पोकळ कौतुक मिळवता येते पण आत्मिक समाधान नाही. ज्या लोकांच्या शब्दांमुळे आज तुला त्रास होतोय, ज्यांनी तुला फसवले किंवा सोडून दिले, त्यांच्याबद्दल मनात कोणताही द्वेष किंवा राग ठेवू नकोस. कारण राग आणि द्वेष ही अशी विषारी औषधे आहेत जी माणूस स्वतः पितो आणि दुसऱ्याच्या मरण्याची वाट पाहतो. ज्यांनी तुझ्याशी वाईट केले, त्यांचा हिशोब करायला ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ बसलेले आहेत. तू फक्त तुझे मन साफ ठेव. जेव्हा तू दुसऱ्याला माफ करायला शिकतोस, तेव्हा तू दुसऱ्यावर उपकार करत नाहीस, तर तू स्वतःच्या मनाला त्या दुःखाच्या बेड्यांमधून मुक्त करत असतोस. क्षमा आणि अध्यात्म हेच मनाच्या आरोग्याचे सर्वात मोठे रहस्य आहे. आज अनेक लोक डिप्रेशनच्या अंधारात इतके बुडून गेले आहेत की त्यांना स्वामींचा हा हाक संदेश ऐकूच येत नाही.
ते स्वतःभोवती विचारांची एक अशी भिंत बांधून घेतात जिथे कोणतीही सकारात्मकता आत येऊ शकत नाही. पण मित्रा, आठवून बघ, जेव्हा लहान मूल चालायला शिकताना 100 वेळा पडते, तेव्हा त्याची आई त्याला टाकून देते का? नाही, ती त्याला पुन्हा उचलून घेते, त्याचे अश्रू पुसते आणि पुन्हा चालायला शिकवते. जर एक मानवी आई आपल्या लेकराला पडू देत नाही, तर जगज्जननी असणारे स्वामी महाराज तुला कसे पडू देतील? तू 1000 वेळा जरी चुकलास, 1000 वेळा जरी संकटात कोसळलास, तरीही तू स्वामींच्या दिशेने एक हाक मारून बघ. स्वामी तुला सावरण्यासाठी स्वतः तुझे हात घट्ट पकडतील. म्हणूनच जगाचा विचार करणे पूर्णपणे बंद कर. लोक काय म्हणतील, समाज काय विचार करेल, या फालतू चिंतेतून बाहेर पाड. हे जग केवळ तुझ्या सुखात तुझ्यासोबत टाळ्या वाजवेल, दुःखात तुझ्या अश्रूंची किंमत करायला कोणीही येणार नाही. तुझा हिशोब फक्त आणि फक्त स्वामींशी आहे. रोज सकाळी उठल्यावर स्वामींसमोर दिवा लाव, श्री स्वामी समर्थ या नामस्मरणात 5 मिनिटे मनापासून लीन हो आणि स्वामींना सांग, देवा, आजचा दिवस तुझा आहे, मी फक्त तुझे निमित्त आहे. जेव्हा तू तुझा सर्व अहंकार, तुझी सर्व चिंता आणि तुझा सर्व भार स्वामींच्या चरणी अर्पण करशील, तेव्हा तुझ्या मनावरचे शतकानुशतकांचे ओझे निघून जाईल. डोळ्यांतले अश्रू पुसून टाक, मनातील नैराश्याची मरगळ फेकून दे आणि ताठ मानेने, विश्वासाने उभा राहा. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. चला, उठून नव्याने आयुष्याची सुरुवात करा आणि स्वामींच्या नामाचा गजर करत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. अरे मानवा, जरा अजून थोडा वेळ थांबून या विश्वाच्या अथांग पसाऱ्याकडे आणि तुझ्या या इवल्याशा आयुष्याकडे बघ. तू आज ज्या दुःखाची, ज्या अपयशाची किंवा ज्या नात्यांची जळमट मनात बाळगून स्वतःला संपवायला निघाला आहेस, त्या सगळ्या गोष्टी या काळाच्या ओघात किती क्षुल्लक आहेत. आपण जेव्हा रात्रीच्या वेळी आकाशातील अगणित ताऱ्यांकडे पाहतो, तेव्हा आपल्याला जाणीव होते की या प्रचंड ब्रह्मांडात आपली पृथ्वी एक लहानसा ठिपका आहे आणि त्या ठिपक्यावर राहणारा तू एक अगदी लहानसा जीव आहेस. मग इतक्या लहानशा आयुष्यात, इतक्या प्रचंड विश्वात, तुझा हा त्रास, तुझे हे दुःख खरंच एवढे मोठे आहे का, की ज्यामुळे तू ईश्वराने दिलेल्या या सर्वात सुंदर देहाचा आणि जन्माचाच त्याग करायला निघाला आहेस? विचार कर, जेव्हा एखादे लहान मूल मातीचे घरकुले बनवते आणि खेळता खेळता ते घरकुल कोणा दुसऱ्या मुलाकडून किंवा वाऱ्याने मोडून पडते, तेव्हा ते मूल किती आक्रोश करून रडते. त्याला वाटते की त्याचे सगळे काही संपले. पण थोड्या वेळाने जेव्हा त्याची आई त्याला जवळ घेते आणि त्याला समजावते, तेव्हा ते मूल पुन्हा हसू लागते आणि खेळायला लागते. आज तुझी आणि माझी अवस्था सुद्धा अगदी त्या लहान मुलासारखीच झाली आहे. आपण या जगात पैशांची, नात्यांची आणि प्रतिष्ठेची मातीची घरकुले बांधली आहेत, आणि जेव्हा काळाच्या वाऱ्याने किंवा माणसांच्या स्वार्थाने ती घरकुले मोडून पडतात, तेव्हा आपण आक्रोश करतो, रडतो आणि माझं सगळं काही संपलं म्हणून स्वतःचा जीव द्यायला निघतो. पण अरे वेड्या, तू हे का विसरतोस की तुझ्या डोक्यावर साक्षात जगज्जननी स्वामी समर्थांचा अभयहस्त आहे. स्वामी तुला सांगत आहेत, बाळा, ही मातीची घरकुले मोडून पडली म्हणून रडू नकोस. मी तुला एक असे शाश्वत घर द्यायला आलो आहे, ज्याला जगातील कोणतेही वादळ कधीच पादू शकत नाही. अध्यात्म माणसाला हीच दृष्टी देते. अध्यात्म तुला शिकवते की या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी तुझी नव्हती, नाही आणि कधी असणारही नाही. तू या जगात मोकळ्या हाताने आला होतास आणि मोकळ्या हातानेच जाणार आहेस. मग मध्ये मिळालेल्या काही गोष्टी जर सुटून गेल्या, काही माणसांनी तुला सोडले, किंवा काही पैशांचे नुकसान झाले, तर त्यात तुझे काय गेले? जे काही होते ते या सृष्टीचे होते, ईश्वराचे होते. त्याने तुला काही काळासाठी वापराया दिले होते आणि त्यानेच ते परत घेतले. मग दुसऱ्याच्या वस्तूवर तुझा हक्क सांगून ती गोष्ट गेली म्हणून स्वतःचे आयुष्य संपवण्यात कोणता शहाणपणा आहे? जेव्हा ही निष्काम भावना तुझ्या मनात जागी होईल, तेव्हा तुला समजेल की तुला हरवणारी किंवा तुला दुःखी करणारी ताकद या जगात अजून तयारच झालेली नाही. आज अनेक लोक डिप्रेशनच्या गर्तेत ढकलले जातात कारण ते सतत स्वतःचा तुलनात्मक विचार करत राहतात. तो माझ्या पुढे गेला, त्याच्याकडे जास्त पैसा आहे, माझ्याच आयुष्यात इतके कष्ट का? पण मानवा, लक्षात ठेव, प्रत्येक माणसाचा जीवनप्रवास वेगळा आहे, प्रत्येकाची कर्मे वेगळी आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्याची वेळ वेगळी आहे. बागेतली सगळी फुले एकाच वेळी उमलत नाहीत. काही फुले सकाळी उमलतात तर काही रात्री फुलतात. तुझी वेळ अजून यायची आहे. आज तू ज्या अंधारात, ज्या कठीण प्रसंगात अडकला आहेस, ती तुझी वेळ संपल्याची खूण नाही, तर तुझ्या आयुष्यात एका मोठ्या आणि सुंदर पहाटेची सुरुवात होण्याची पूर्वसंध्या आहे. जेव्हा जेव्हा मनात नैराश्याचे दाट ढग जमा होतील, जेव्हा जेव्हा असे वाटेल की आता स्वामी सुद्धा माझे ऐकत नाहीत, तेव्हा स्वामींच्या एका लीलाचरित्राचे स्मरण कर. स्वामींनी कधीही भक्ताला त्याचे दुःख दूर न करता वाऱ्यावर सोडले नाही. पण स्वामी नेहमी भक्ताच्या श्रद्धेची आणि संयमाची परीक्षा घेतात.
सोन्याची पारख जशी आगीत होते तशी भक्ताच्या श्रद्धेची पारख ही संकटांच्या काळातच होते. जर तू सुखाच्या वेळी स्वामी स्वामी म्हणशील आणि दुःखाची पहिली लाट येताच स्वामींवरचा विश्वास गमावून बसशील तर तुझी ती भक्ती खरोखरच साची होती का? माणूस जेव्हा संकटांनी वेढला जातो तेव्हा तो चारी बाजूंना आधारासाठी हात पाय मारतो. तो मानवी नात्यांकडे धाव घेतो, मित्रांकडे मदतीची याचना करतो, पण जेव्हा प्रत्येक दारावरून त्याला नकार मिळतो तेव्हा त्याचे मन पूर्णपणे तुटून जाते. पण मित्रा, हा ईश्वराचा संकेत असतो. स्वामी तुला जगाच्या प्रत्येक दारावरून माघारी फिरवतात कारण त्यांना तुला त्यांच्या दाराशी आणायचे असते. जोपर्यंत तू माणसांच्या आधारावर अवलंबून राहशील तोपर्यंत स्वामी तुला स्वतःचा खरा आधार दाखवणार नाहीत. ज्या क्षणी तू बाह्य जगातील सर्व आश्रय सोडून स्वामींच्या चरणी पूर्ण शरणागत होशील त्याच क्षणी तुझ्या आयुष्यातील सर्व संकटांचे निवारण व्हायला सुरुवात होईल. म्हणूनच आज या क्षणी उठ आणि स्वतःच्या मनाला एकच ठाम सांग, काहीही झाले तरी मी हार मानणार नाही. कारण माझ्या पाठीशी माझे स्वामी समर्थ उभे आहेत. जगाला काय म्हणायचे आहे ते म्हणू दे. लोकांचे तोंड तू बंद करू शकत नाहीस, पण लोकांच्या शब्दांना तुझ्या मनाला दुखावू न देण्याचे सामर्थ्य मात्र तुझ्या हातात आहे. रोज सकाळी उठल्याबरोबर स्वामींसमोर हात जोडून उभे राहा. श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा पोटभर जप करा आणि मनात एकच प्रार्थना करा, हे स्वामीराया, मला सुखात उन्मत्त होऊ देऊ नकोस आणि दुःखात खचून जाऊ देऊ नकोस. माझ्या प्रत्येक श्वासावर आणि प्रत्येक कर्मावर तुझी कृपा असू दे. जेव्हा तू अशी निष्पाप शरणागती पत्करशील तेव्हा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट पाण्याच्या बुडबुड्यासारखे फुटून जाईल. नैराश्य ही फक्त एक मनाची तात्पुरती अवस्था आहे, ते तुझे भविष्य नाही. डोळ्यांतले अश्रू पुसून टाक, चेहऱ्यावर एक नितांत सुंदर हास्य आणा आणि स्वामींच्या भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अमर अभयवचनाचा जप करत आत्मविश्वासाने आणि आनंदाने पुन्हा नव्याने आयुष्य जगायला सुरुवात करा. एकदा विचार करून बघ, जेव्हा तू या जगात आलास तेव्हा तू काय सोबत घेऊन आला होतास? आणि जेव्हा तू हा देह सोडून जाशील तेव्हा या जगातील कोणती वस्तू, कोणता पैसा किंवा कोणते नाते तुझ्यासोबत येणार आहे? काहीच नाही. आपण सगळे या भूतलावर काही ठराविक काळासाठी आलेले प्रवासी आहोत. मग एका प्रवासात भेटलेल्या सहप्रवाशांनी आपल्याला सोडले किंवा प्रवासात काही अडचणी आल्या म्हणून चालणे थांबवणे किंवा स्वतःचा प्रवास मध्यंतरीच संपवणे ही कितपत शहाणपणाची गोष्ट आहे? ज्या क्षणी तुला हे उमजेल की या जगातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक परिस्थिती आणि प्रत्येक व्यक्ती ही केवळ अनित्य आणि बदलणारी आहे, त्याच क्षणी तुझ्या मनातली भीती आणि नैराश्य कायमचे गळून पडेल. अध्यात्माची खरी जादू हीच आहे की ते माणसाला बाह्य जगाकडून काढून स्वतःच्या अंतर्मनाकडे वळवते. जेव्हा तू स्वामींच्या नामात रमून जाशील, जेव्हा तू रोज सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर बसून 2 मिनिटे शांत ध्यान करशील, तेव्हा तुला अनुभवायला येईल की तुझ्या आत आनंदाचा आणि शांतीचा एक असा महासागर दडला आहे ज्याला जगातील कोणतेही दुःख कधीच सुकवू शकत नाही. जगाचे टोमणे, नात्यांचा दुटप्पीपणा, पैशांचे नुकसान किंवा कसलेही अपयश, या सगळ्या गोष्टी स्वामींच्या नामाच्या एका उच्चारापुढे अत्यंत लहान आणि अर्थहीन वाटू लागतील. स्वामींचे नामस्मरण म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर तो एक असा संरक्षक ढाल आहे जो तुला जगातील सर्व नकारात्मकतेपासून वाचवतो. म्हणूनच ज्या गोष्टी तुझ्या हातात नाहीत त्यांची चिंता करणे सोडून दे. भूतकाळात जे घडले ते बदलता येत नाही आणि भविष्याची चिंता करून आजचा वर्तमानकाळ उद्ध्वस्त करण्यात काहीच अर्थ नाही. तुझ्या हातात फक्त आजचा दिवस आहे, आजचा क्षण आहे. स्वामींवर पूर्ण निष्ठा ठेव आणि तुझे कर्तव्य करत राहा. तुझ्या कर्माचे फळ देण्यास स्वामी समर्थ आहेत. जेव्हा तू स्वामींवर पूर्ण भार टाकून मोकळा होतोस तेव्हा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगात स्वामी स्वतः तुझा हात धरून तुला त्यातून बाहेर काढतात. तू फक्त एक पाऊल स्वामींच्या दिशेने टाक, स्वामी तुझ्याकडे 100 पावले धावत येतील. आता रडणे थांबव, उदास बसणे सोडून दे. तुझा हा जन्म व्यर्थ घालवण्यासाठी झालेला नाही. उठ, तुझ्या चेहऱ्यावर स्वामींच्या विश्वासाचे एक तेज आण, हातात स्वामींची नामस्मरणाची माळ घे किंवा मनात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा गजर सुरू कर. हे जग तुला पादू पाहत असले तरी तुझे स्वामी तुला कधीच पडू देणार नाहीत. स्वामींच्या कृपेचा हा अमृतहस्त तुझ्या डोक्यावर कायम आहे आणि म्हणूनच अगदी ठामपणे, आत्मविश्वासाने आणि हसतमुख चेहऱ्याने पुन्हा एकदा आयुष्याच्या मैदानात उतरून जगायला सुरुवात कर. अरे मानवा, जरा अजून थोडा वेळ थांब आणि विचार कर. या अथांग विश्वात तुझा आणि माझा जन्म होणे ही किती मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे. कोट्यवधी जीवांच्या भटकंतीनंतर आपल्याला हा मानवी देह मिळाला आहे. हा मानवी देह म्हणजे केवळ हाडे, मांस आणि रक्ताचा सांगाडा नाही, तर तो ईश्वराने दिलेला एक अमूल्य आणि पवित्र अवसर आहे. पण आपण काय करतोय? आपण या दुर्लभ मानवी जन्माचे सोने करण्याऐवजी क्षुल्लक सांसारिक अडचणींमुळे,
लोकांच्या चार टोमण्यांमुळे किंवा पैशांच्या तात्पुरत्या चणचणीमुळे स्वतःला इतके दुःखी करून घेतोय की आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाचाच राग येऊ लागतो. आपण इतरांच्या नजरेतून स्वतःचे मूल्य ठरवू लागतो. कोणी आपल्याला चांगले म्हटले की आपण हवेत उडतो आणि कोणी आपल्याला नावे ठेवली किंवा अपयशी ठरवले की आपण थेट नैराश्याच्या गर्तेत कोसळतो. पण तुला हे कोणी सांगितले की जगाची नजर हीच तुझ्या अस्तित्वाची खरी ओळख आहे? या जगात प्रत्येक माणूस स्वतःच्या स्वार्थाचा चष्मा लावून जगत असतो. तुझा उपयोग असेपर्यंत लोक तुझा उदो करतील, तुला डोक्यावर घेऊन नाचतील. पण ज्या दिवशी तुझा उपयोग संपेल किंवा तू त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाहीस, त्याच दिवशी तेच लोक तुझ्यावर चिखलफेक करायला मागे पुढे पाहणार नाहीत. हा ज्या भौतिक जगाचा नियम आहे. मग अशा चंचल, बदलत्या आणि स्वार्थी लोकांच्या मतांवर तू तुझ्या आयुष्याची दिशा कशी काय ठरवू शकतोस? ज्या लोकांची स्वतःची मते दर मिनिटाला बदलतात, त्यांच्या शब्दांना तू इतके महत्त्व का देतोस की त्यामुळे तुझी शांतता आणि तुझी झोप उडून जावी? जेव्हा माणूस खऱ्या अर्थाने अध्यात्माच्या मार्गावर चालायला लागतो, तेव्हा त्याला ही सर्वात मोठी जाणीव होते की हे जग म्हणजे एक रंगमंच आहे आणि आपण सगळे आपापली भूमिका वठवायला आलेलो कलाकार आहोत. इथे नाटक संपले की प्रत्येकाला आपापल्या घरी जायचे आहे. मग नाटकात मिळालेल्या कपड्यांवरून, नाटकात मिळालेल्या भूमिकेवरून किंवा नाटकातील इतर पात्रांच्या वागण्यावरून खरेखुरे अश्रू ढाळण्यात काय अर्थ आहे? अध्यात्म तुला जगापासून विभक्त करत नाही, तर तुला जगातील मोहापासून आणि आसक्तीपासून मुक्त करते. जेव्हा तू अध्यात्माची कास धरतोस, तेव्हा तुला समजते की सुख आणि दुःख हे बाहेरील परिस्थितीवर अवलंबून नसून ते तुझ्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. बाहेरील जगात कितीही मोठी वादळे आली, कितीही संकटे आली, तरीही ज्याच्या मनात स्वामींचे नाम आणि अध्यात्माचा दिवा जळत असतो, तो आतून नेहमी शांत, स्थिर आणि प्रसन्न राहतो. विचार कर, आज तू ज्या संकटाला पाहून एवढा घाबरला आहेस, ज्या अपयशामुळे तुला आपले आयुष्य संपवावेसे वाटते आहे, ते संकट खरंच एवढे मोठे आहे का? भूतकाळात डोकून बघ, अशी कितीतरी संकटे तुझ्या आयुष्यात आली होती, ज्यावेळी तुला वाटले होते की आता माझं काहीच खरे नाही, आता मी यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही. पण आज तू कुठे आहेस? तू त्या प्रत्येक संकटातून बाहेर पडलास ना? ते सगळे दिवस निघून गेले ना? मग आज आलेले हे कठीण दिवस तरी कसे कायम राहतील? काळ हा सर्वात मोठा मलम आहे आणि परिस्थिती ही नेहमी बदलत असते. आजची रात्र कितीही गडद आणि भयान असली तरी उद्याची सकाळ ही होणारच आहे. सूर्याला उगवण्यापासून जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही, तसेच तुझ्या आयुष्यात सुखाचा आणि यशाचा प्रकाश येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अट फक्त एकच आहे, तू तोपर्यंत टिकून राहिला पाहिजेस, तू लढत राहिला पाहिजेस. डिप्रेशन किंवा नैराश्य हे दुसरे काहीही नसून मनावर जमलेली नकारात्मक विचारांची धूळ आहे. जेव्हा आपण एकाच नकारात्मक विचाराला वारंवार घोळत राहतो, तेव्हा ते विचार आपल्या मनावर ताबा मिळवतात. माझे काहीच चांगले होऊ शकत नाही, सगळे मला सोडून गेले, मी एकटा पडलो आहे, हे सगळे विचार आत्मघाती आहेत. अशा वेळी स्वामी महाराजांचा तो अमर संदेश लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द केवळ पोकळ आश्वासन नाहीत, तर ती ब्रह्मांडाची एक प्रचंड ऊर्जा आहे. जेव्हा स्वामी म्हणतात की मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की जगातील कोणतीही नकारात्मक ताकद तुला उद्ध्वस्त करू शकत नाही, जोपर्यंत तू स्वतः हार मानत नाहीस. स्वामी समर्थ महाराज हे केवळ एका मूर्तीत किंवा फोटोत मर्यादित नाहीत, ते तुझ्या आत वसलेल्या आत्मचैतन्याचे नाव आहे. जेव्हा जेव्हा तुला एकटे वाटेल, जेव्हा जेव्हा डोळ्यांतून अश्रू वाहू लागतील, तेव्हा कोणासमोरही हात पसरू नकोस, कोणाकडेही सहानुभूतीची भीक मागू नकोस. शांतपणे एकांतात बस, डोळे मिट आणि स्वामींशी थेट संवाद साध. त्यांना सांग, देवा, मला या जगाचे नियम समजत नाहीत, मला लोकांशी कपट करता येत नाही, माझ्या हातात जे होते ते मी प्रामाणिकपणे केले, आता पुढचा सगळा भार मी तुझ्या चरणी सोपवतो. जेव्हा तू पूर्ण शरणागतीने स्वामींवर सगळा भार टाकून देतोस, तेव्हा तुझा अहंकार गळून पडतो आणि तिथे स्वामींची कृपा कार्य करायला सुरुवात करते. आजपासून एक नवीन नियम कर, लोकांना खुश करायचे सोडून दे. तू या जगात लोकांकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आला नाहीस. तुझा लढा हा इतरांशी नसून तुझ्या स्वतःच्या नकारात्मकतेशी आहे. रोज सकाळी उठल्यावर मनापासून स्वामींचे नामस्मरण कर, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालव, चांगल्या पुस्तकांचे वाचन कर आणि कोणाचेही वाईट न चिंतता आपले कर्तव्य करत राहा. पैशांचे नुकसान झाले असेल तर पुन्हा कष्ट करून पैसा कमवता येईल. नाती दुरावली असतील तर नवीन चांगली माणसे आयुष्यात येतील. पण एकदा का हा मानवी देह आणि हे आयुष्य तू गमावलेस तर ते पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे नैराश्याचे सर्व काळे ढग बाजूला सार. चेहऱ्यावर स्वामींच्या नावाचे एक सोज्वळ हास्य आणा. तू एकटा नाहीस, स्वामींची अदृश्य शक्ती रात्रंदिवस तुझ्या रक्षणासाठी तुझ्या पाठीशी उभी आहे.
प्रत्येक संकटाला हसतमुखाने सामोरे जा आणि ठामपणे सांगा की माझ्या संकटांपेक्षा माझे स्वामी समर्थ खूप मोठे आहेत. उठा, जागे व्हा, स्वामींच्या नामस्मरणाची ऊर्जा अंगात भरा आणि आत्मविश्वासाने नव्या आयुष्याची नवी पहाट साजरी करायला सुरुवात करा. अरे मानवा, अजूनही जर तुझं मन साशंक असेल, अजूनही जर तुझ्या हृदयात कुठेतरी भीतीचा आणि चिंतेचा कप्पा शिल्लक असेल, तर या जीवन प्रवासाच्या सर्वात मोठ्या सत्याकडे जरा शांत चित्ताने बघ. तू आज ज्या दुःखाची, ज्या अपयशाची किंवा ज्या नात्यांची जळमट मनात बाळगून स्वतःला संपवायला निघाला आहेस, त्या सगळ्या गोष्टी या काळाच्या अथांग ओघात किती क्षुल्लक आहेत. आपण जेव्हा रात्रीच्या वेळी आकाशातील अगणित ताऱ्यांकडे पाहतो, तेव्हा आपल्याला जाणीव होते की या प्रचंड ब्रह्मांडात आपली पृथ्वी एक लहानसा ठिपका आहे आणि त्या ठिपक्यावर राहणारा तू एक अगदी लहानसा जीव आहेस. मग इतक्या लहानशा आयुष्यात, इतक्या प्रचंड विश्वात, तुझा हा त्रास, तुझे हे दुःख खरंच एवढे मोठे आहे का, की ज्यामुळे तू ईश्वराने दिलेल्या या सर्वात सुंदर देहाचा आणि जन्माचाच त्याग करायला निघाला आहेस? विचार कर, जेव्हा एखादे लहान मूल मातीचे घरकुले बनवते आणि खेळता खेळता ते घरकुल कोणा दुसऱ्या मुलाकडून किंवा वाऱ्याने मोडून पडते, तेव्हा ते मूल किती आक्रोश करून रडते. त्याला वाटते की त्याचे सगळे काही संपले. पण थोड्या वेळाने जेव्हा त्याची आई त्याला जवळ घेते आणि त्याला समजावते, तेव्हा ते मूल पुन्हा हसू लागते आणि खेळायला लागते. आज तुझी आणि माझी अवस्था सुद्धा अगदी त्या लहान मुलासारखीच झाली आहे. आपण या जगात पैशांची, नात्यांची आणि प्रतिष्ठेची मातीची घरकुले बांधली आहेत, आणि जेव्हा काळाच्या वाऱ्याने किंवा माणसांच्या स्वार्थाने ती घरकुले मोडून पडतात, तेव्हा आपण आक्रोश करतो, रडतो आणि माझं सगळं काही संपलं म्हणून स्वतःचा जीव द्यायला निघतो. पण अरे वेड्या, तू हे का विसरतोस की तुझ्या डोक्यावर साक्षात जगज्जननी स्वामी समर्थांचा अभयहस्त आहे. स्वामी तुला सांगत आहेत, बाळा, ही मातीची घरकुले मोडून पडली म्हणून रडू नकोस. मी तुला एक असे शाश्वत घर द्यायला आलो आहे, ज्याला जगातील कोणतेही वादळ कधीच पाडू शकत नाही. अध्यात्म माणसाला हीच दृष्टी देते. अध्यात्म तुला शिकवते की या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी तुझी नव्हती, नाही आणि कधी असणारही नाही. तू या जगात खाली हाताने आला होतास आणि खाली हातानेच जाणार आहेस. मग मध्ये मिळालेल्या काही गोष्टी जर सुटून गेल्या, काही माणसांनी तुला सोडले, किंवा काही पैशांचे नुकसान झाले, तर त्यात तुझे काय गेले? जे काही होते ते या सृष्टीचे होते, ईश्वराचे होते. त्याने तुला काही काळासाठी वापरायला दिले होते आणि उसने दिलेले त्यानेच परत घेतले. मग दुसऱ्याच्या वस्तूवर तुझा हक्क सांगून ती गोष्ट गेली म्हणून स्वतःचे आयुष्य संपवण्यात कोणता शहाणपणा आहे? जेव्हा ही निष्काम भावना तुझ्या मनात जागी होईल, तेव्हा तुला समजेल की तुला हरवणारी किंवा तुला दुःखी करणारी ताकद या जगात अजून तयारच झालेली नाही. आज अनेक लोक डिप्रेशनच्या गर्तेत ढकलले जातात कारण ते सतत स्वतःचा तुलनात्मक विचार करत राहतात. तो माझ्या पुढे गेला, त्याच्याकडे जास्त पैसा आहे, माझ्याच आयुष्यात इतके कष्ट का? पण मानवा, लक्षात ठेव, प्रत्येक माणसाचा जीवनप्रवास वेगळा आहे, प्रत्येकाची कर्मे वेगळी आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्याची वेळ वेगळी आहे. बागेतली सगळी फुले एकाच वेळी उमलत नाहीत. काही फुले सकाळी उमलतात तर काही रात्री फुलतात. तुझी वेळ अजून यायची आहे. आज तू ज्या अंधारात, ज्या कठीण प्रसंगात अडकला आहेस, ती तुझी वेळ संपल्याची खूण नाही, तर तुझ्या आयुष्यात एका मोठ्या आणि सुंदर पहाटेची सुरुवात होण्याची पूर्वसंध्या आहे. माणूस जेव्हा संकटांनी वेढला जातो, तेव्हा तो चारी बाजूंना आधारासाठी हात पाय मारतो. तो मानवी नात्यांकडे धाव घेतो, मित्रांकडे मदतीची याचना करतो, पण जेव्हा प्रत्येक दारावरून त्याला नकार मिळतो, तेव्हा त्याचे मन पूर्णपणे तुटून जाते. पण मित्रा, हा ईश्वराचा संकेत असतो. स्वामी तुला जगाच्या प्रत्येक दारावरून माघारी फिरवतात कारण त्यांना तुला त्यांच्या दाराशी आणायचे असते. जोपर्यंत तू माणसांच्या आधारावर अवलंबून राहशील, तोपर्यंत स्वामी तुला स्वतःचा खरा आधार दाखवणार नाहीत. ज्या क्षणी तू बाह्य जगातील सर्व आश्रय सोडून स्वामींच्या चरणी पूर्ण शरणागत होशील, त्याच क्षणी तुझ्या आयुष्यातील सर्व संकटांचे निवारण व्हायला सुरुवात होईल. तू ज्या लोकांच्या टोमण्यांना घाबरतो आहेस, ज्या समाजात अपमान झाला म्हणून तोंड लपवत आहेस, तो समाज उद्या तुझ्या सुखाच्या काळात पुन्हा तुझ्या पाया पडायला येईल. जगाचे नियम फार विलक्षण आहेत. हे जग उगवत्या सूर्याला नमस्कार करते आणि मावळत्या सूर्याला दोष देते. मग अशा चंचल जगाची पर्वा तू का करतोस? तुझा हिशोब केवळ आणि केवळ तुझ्या स्वामींशी आहे. रोज सकाळी उठल्याबरोबर स्वामींसमोर हात जोडून उभे राहा. श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा पोटभर जप करा आणि मनात एकच प्रार्थना करा, हे स्वामीराया, मला सुखात उन्मत्त होऊ देऊ नकोस आणि दुःखात खचून जाऊ देऊ नकोस. माझ्या प्रत्येक श्वासावर आणि प्रत्येक कर्मावर तुझी कृपा असू दे. जेव्हा तू अशी निष्पाप शरणागती पत्करशील, तेव्हा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट पाण्याच्या बुडबुड्यासारखे फुटून जाईल. नैराश्य ही फक्त एक मनाची तात्पुरती अवस्था आहे, ते तुझे भविष्य नाही.
डोळ्यांतले अश्रू पुसून टाक, चेहऱ्यावर एक नितांत सुंदर हास्य आणा आणि स्वामींच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अमर अभयवचनाचा जप करत आत्मविश्वासाने आणि आनंदाने पुन्हा नव्याने आयुष्य जगायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांना पुनश्च अतिशय नम्र आणि भावनिक नमस्कार. जर तुम्ही आजच्या या धावपळीच्या जगात मनात कुठेतरी थकलेला आहात, आतून तुटलेला आहात किंवा माझं कोणीच ऐकून घेत नाही या कल्पनेने तुमचं मन व्याकुळ झालं असेल, तर हा पुढचा विस्तृत आध्यात्मिक लेख केवळ तुमच्यासाठी आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन हा संदेश शेवटपर्यंत वाचूया, ऐकूया आणि आपल्या अंतरात्म्यात स्वामींच्या या अमृततुल्य विचारांना साठवून ठेवूया. कारण हा केवळ एक लेख नाही, तर एका भावनिक अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा स्वामींचा एक साक्षात हात संदेश आहे. 1. भ्रमाचा पसारा आणि धावपळीचं दुष्टचक्र. अरे मानवा, जरा थांब, श्वास घे आणि स्वतःला विचार, तू सकाळी उठल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत कोणासाठी धावतो आहेस? आज माणसाचं सगळं आयुष्य हे लोकांना दाखवण्यात आणि इतरांची बरोबरी करण्यात चाललं आहे. कोणाकडे किती मोठा बंगला आहे, कोणाची गाडी किती महागडी आहे, कोणी सोशल मीडियावर किती सुखी दिसतंय. या सगळ्यात तू तुझा स्वतःचा आत्मा गमावून बसला आहेस. पैसा, यश, नाव आणि प्रतिष्ठा ही माणसाला तात्पुरती मजा देऊ शकते, पण हृदयाची खरी शांती कधीच देऊ शकत नाही. पैशाने पलंग विकत घेता येतो, पण शांत झोप नाही. पैशाने माणसं गोळा करता येतात, पण प्रेम नाही. तू ज्या भौतिक सुखाच्या पाठीमागे आयुष्यपणाला लावून पळतो आहेस, ते सुख म्हणजे वाळवंटातील मृगजळ आहे. जितकं जवळ जाशील तितकी त्याची तहान वाढतच जाईल. मग विचार कर, ज्या गोष्टीला कधी शेवटच नाही, त्या गोष्टीसाठी तू स्वतःच्या मनाचं आरोग्य आणि आयुष्य का पणाला लावतो आहेस? 2. स्वार्थाची नाती आणि उघड पडलेलं वास्तव. ज्या नात्यांच्या एका शब्दाने तू आज रात्ररात्र रडतोस, ज्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी तुला दुखावलं म्हणून तू स्वतःला संपवायचा विचार करतोस, जरा त्या नात्यांचं सत्य निष्पक्षपणे तपासून बघ. सुखाचे सोबती तुझ्या हातात जेव्हा सत्ता, पैसा आणि पद असतं, तेव्हा जगातले सर्व लोक तुझे नातेवाईक आणि मित्र असतात. तुझ्या सुखाच्या प्रत्येक क्षणात लोक तुझ्यासोबत हसायला, नाचायला आणि पार्टी करायला तयार असतात. दुःखातले प्रवासी पण ज्या क्षणी तुझ्यावर संकटाची कुऱ्हाड कोसळते, जेव्हा तू आर्थिक किंवा मानसिकदृष्ट्या कोलमडतोस, तेव्हा तेच लोक हळूहळू तुझ्यापासून दूर जातात. नाती ही बहुतांश प्रसंगी गरजेवर आणि स्वार्थावर आधारलेली असतात. माणसाची गरज संपली की नात्याची वीण उसवायला वेळ लागत नाही. मग सांगा, ज्या नात्यांची मुळं स्वार्थाच्या ठिसूळ मातीत रुजलेली आहेत, त्या नात्यांसाठी तू रक्ताचे अश्रू का ढाळतो आहेस? ज्या लोकांना तुझ्या जगण्यात मरण्याने काहीच फरक पडत नाही, त्यांच्या टोमण्याने, त्यांच्या वागण्याने तू स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेणं कितपत योग्य आहे? 3. अध्यात्माचा प्रकाश, सुख दुःखाच्या पलीकडचा प्रवास. जेव्हा एखादा जीव या सांसारिक भ्रमातून जागा होतो आणि अध्यात्माच्या मार्गावर पाऊल ठेवतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांवरील मोहाची पडदी दूर होते. अध्यात्म माणसाला संकटांपासून पळून जायला शिकवत नाही, तर संकटांना शांततेने सामोरं जायची ताकद देतं. अध्यात्मात स्थिर झालेल्या माणसाला सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटू लागतात. सुख आलं तरी तो हवेत उडत नाही, कारण त्याला माहीत असतं की हे सुख कायम राहणारे नाही. दुःख आलं तरी तो निराश होऊन कोलमडत नाही, कारण त्याला ठाऊक असतं की काळ बदलणार आहे. अध्यात्म तुला हे शिकवतं की तू या जगात इतरांना खुश करण्यासाठी किंवा लोकांची मनं जपण्यासाठी आलेला नाहीस. तू या पृथ्वीवर तुझ्या स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी, तुझ्या पूर्वकर्मांचा हिशोब पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्यासाठी आला आहेस. जेव्हा हे सत्य मनात रुजतं, तेव्हा जगाचं बोलणं, लोकांचे टोमणे आणि संकटांची वादळं अतिशय लहान आणि क्षुल्लक वाटू लागतात. 4. डिप्रेशनच्या अंधारातून स्वामींच्या प्रकाशाकडे. आज हजारो तरुण, व्यावसायिक आणि गृहिणी चिंतेच्या आणि डिप्रेशनच्या, नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत. माझं काहीच चांगलं होत नाही, मी सर्वांसाठी इतकं केलं पण मला काय मिळालं, आता सगळं संपलं आहे. या विचारांची वाळवी माणसाला आतून पोखरून काढते आणि मग माणूस स्वतःचं इतकं सुंदर आयुष्य स्वतःच्या हाताने संपवण्याचा विचार करतो. पण जरा थांब, स्वतःचा जीव देण्यापूर्वी किंवा खचून जाण्यापूर्वी स्वामी महाराजांचे हे शब्द तुझ्या हृदयात साठवून ठेव. तुझ्या जन्माची वेळ ज्या परब्रह्माने ठरवली आहे, तुझ्या अन्नाचा प्रत्येक कण ज्याने लिहून ठेवला आहे, तो स्वामी तुला या संकटात कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. तुझ्या आयुष्यात आलेलं संकट हे तुला उद्ध्वस्त करायला आलेलं नाही, तर तुझ्या आतली खरी ताकद तुला दाखवून द्यायला आलं आहे. सोन्याला अग्नी तपवल्याशिवाय त्याला उजळपणा येत नाही, तसंच संकटांच्या भट्टीत भाजल्याशिवाय माणसाचं व्यक्तित्व उजळून निघत नाही. आज ज्या अपयशासाठी, ज्या नात्यासाठी किंवा ज्या पैशासाठी तू रडत आहेस,
5 किंवा 10 वर्षांनंतर मागे वळून बघशील तेव्हा तुला हसू येईल की तू किती क्षुल्लक गोष्टीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत होतास. 5. नव्याने जगण्याची प्रतिज्ञा. म्हणूनच आज या क्षणी हे नैराश्य, ही भीती आणि हा नकारात्मक विचार मनातून कायमचा फेकून दे. लोकांच्या अपेक्षांच्या शर्यतीतून बाहेर पाड. जगाची पर्वा सोड, लोक काय म्हणतील, हा विचार मनातून काढून टाक. कारण लोक केवळ सुखात टाळ्या वाजवतील, दुःखात कोणीही धावून येणार नाही. स्वतःशी नातं जोड. दररोज शांतपणे बसा, ध्यान करा, स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. स्वामींना शरण जा. जेव्हा जेव्हा मन घाबरू लागेल तेव्हा डोळे मिटून म्हणा, स्वामी, मी माझं सर्व अपयश, माझी सर्व दुःख तुझ्या चरणी अर्पण करतो. तूच माझी नौका या भवसागरातून पार कर. जेव्हा तू पूर्ण श्रद्धेने स्वामींच्या चरणी लीन होतोस तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुला पादू शकत नाही. उठा, चेहरा धुवा, चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आणा आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या महामंत्राचा जप करत नव्याने आयुष्य जगायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ.